तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका द ब्लॉगर सुश. तर आज आपण आलेलो आहे शिखर शिंगणापूर जवळील अष्टलिंगापैकी पहिलं लिंग गुप्तलिंग येथे सातारा सोलापूरच्या बाँड्रीवरती असलेलं हे आहे शिखर शिंगणापूर मधील गुप्तलिंग महादेव मंदिर. खूप सुंदर असा नजारा येत आहे. डोंगराच्या कुशीत असलेलं हे महादेव मंदिर आहे. आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार असल्यामुळे इथं भाविकांची खूप गर्दी आहे आणि अशा मागच्या पायऱ्या त्याच्यावरनं खाली जायचं आहे. तब्बल 500 मीटर खाली चालत जावं लागतं. सुंदर असं मंदिर डोंगराच्या कुशीत आहे. चला दाखवतो. सातारा सोलापूर जिल्ह्याची बाउंड्री म्हणजे हा बालामाटा डोंगर. डोंगराच्या इकडच्या साईडला सोलापूर जिल्हा आहे आणि डोंगराच्या ह्या साईडला सातारा जिल्हा आहे. इथं सुंदर असं महादेव मंदिर आहे. डोंगराच्या कुशीत असलेलं सुंदर असं महादेव मंदिर आणि त्या मंदिराचं नाव आहे गुप्तलिंग महादेव मंदिर. आता त्या मंदिराचा इतिहास सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. श्रावण महिन्याला पवित्र सोमवार आज आहे, दुसरा सोमवार. त्या सोमवार असल्यामुळे आज या मंदिरामध्ये भरपूर अशा भाविकांची गर्दी आहे. खूप सुंदर असा नजारा बघायसारखा आहे, अविस्मरणीय क्षण. आणि या मंदिरात एकदा भेट दिलीच पाहिजे असं हे मंदिर आहे. या मंदिराचा गाभारा सागवानी लाकडापासून बनवलेला आहे. मंदिर एवढं मोठं आहे. हे आहे आपल्या शिखर शिंगणापूर महादेव मंदिर गुप्तलिंग. या मंदिराचा इतिहास नावातच पडलेला आहे गुप्तलिंग. फरशीच्या खाली एक गुहा आहे. त्या पिंडीच्या खाली हात जातो, त्याच्यामुळे या मंदिराला गुप्तलिंग असं बोललं जातं. हे आहे आपले शिखर शिंगणापूर येथील गुप्तलिंग महादेव मंदिर. आता ह्या नावाचा इतिहास काय आहे ते आपण इथल्या गोरव काकांच्या कडून जाणून घेऊया. ही आहे येथील गुप्तलिंग अशी गुहा. तर गुप्तलिंग ह्या नावाचा इतिहास काय आहे मला सांगा गोरव काका. गुप्तलिंग मध्ये शंकर आणि पार्वती ज्यावेळेस सोपट्याचा डाव खेळत असताना कैलास पर्वतावर शंकर त्यांचे खेळताना हारले आणि त्यांना तिथं अपमानदायक झाल्यामुळे ते रागाच्या झिटीत कोतल पर्वताच्या पायथ्याला म्हणजे गुप्तलिंगच्या ह्या कोपऱ्याला इथं जटाकुंड म्हणून नावाचा एक कुंड आहे, तिथे येऊन ध्यानस्थ बसले होते. आणि तिथे बसले असता पार्वती ही आदिमाया शक्ती असल्यामुळे तिने हातात भस्म घेऊन डोळे झाकून पाहिले असता कुठे गेलेत तर त्यांना तत्काळ लगेच समजून आलं की ते कोतल पर्वताच्या पायथ्याला गेलेत. म्हणून तिथून ते निघून आल्या आणि शंकराचा राग शांत झाला असेल असं त्यांना वाटले, म्हणून त्यांनी त्यांच्या जटेला हात लावला असता त्यांनी तिथेच जटा आपडल्या आणि इथं खाली येऊन बसले. इथं येऊन बसल्यानंतर इथून कुठे जातील म्हणून आता ते पार्वती म्हणजे त्यांची पत्नी असल्यामुळे त्यांना पण माहित होते की यांचा राग कुठं आहे कसा आहे. म्हणून त्यांनी काय केलं, पाठीमागून येऊन स्वतःच्या आत्म्याची आत्मलिंग तयार केले आणि एक उलटा आणि खाली 4 सोडले. 4 कशासाठी तर एकाला ऐकणं तर ते 4हीने पकडावं म्हणून त्यांनी खाली लिंग सोडले. आणि ते तेवढंच करून थांबले नाहीत तर त्यांनी या कोतल पर्वताच्या भोवती अष्टलिंग सोडले, जेणेकरून कुठं पाण्यात, कुठं बेलात, कुठं खांबात, कुठं उंबरात असे अष्टलिंग इथं कोतल पर्वताच्या पूर्ण वेढा दिला. आणि नंतर त्यांनी शंकराला विचारायला सुरुवात केली की मी तुमची पत्नी आहे, मला स्वीकार करा. ते म्हणाले मी आता तुला सोडून दिले, मी स्वीकारू शकत नाही. म्हणून त्यांनी परत काय केलं, त्या आत्मलिंगात ताकद वाढवून त्या लिंगासनी सांगितलं मी जोपर्यंत माझ्यासारखं त्यांना करू शकत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना इथून उठून द्यायचं नाही, जाऊन द्यायचं नाही कुठं. आणि नंतर त्यांनी सुंदर अशा मुलीचं एक नारीचं रूप धारण केलं मुलीचं आणि इथं जपाला येऊन बसल्या. 12 वर्ष जप केला असता शंकराला त्यांनी सांगितलं की माझी सेवा पूर्ण झालेली आहे, मी आता इथून निघून जाणार. त्यावेळी शंकराने त्यांना सांगितलं की तुला मागून काय घ्यायचं असलं मुली घे. तेव्हा त्यांनी पार्वतीनं शंकराला सांगितलं की मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. त्यावेळी शंकर पार्वतीच्या दोघांचं इथं लग्न झालं आणि वरती जाऊन त्यांचं शंकर आणि विष्णूची भेट झालेली आहे. म्हणून याचं एक गुप्तलिंग नाव आहे. अष्टलिंगापैकी हे पहिलं मूळ स्थान गुप्तलिंग आहे. तर मित्रांनो, हा होता आपल्या गुप्तलिंगचा इतिहास. अष्टलिंगापैकी पहिले लिंग म्हणजे आपले शिखर शिंगणापूर मधील गुप्तलिंग. ही आहे गुप्तलिंगाची गुहा आणि ह्या गुहेत हात घातला की हे जे शिवलिंग आहे त्याला हात लागतो आणि जर आपला हात लागला तर असं बोललं जातं की आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि दर्शन आपलं सफल मंगल होतं. समोर दिसतोय तो सोलापूर जिल्हा आणि ह्या डोंगराच्या कुशीत असलेलं हे आहे गुप्तलिंग महादेव मंदिर. आणि इथं जलकुंड आहेत, चला दाखवतो. गोरव काकांनी सांगितल्याप्रमाणे हे आहे येथील जलकुंड. उन्हाळ्याचे दिवस आणि पाऊस कमी असल्यामुळे ह्या जलकुंडात पाणी नाही. जेव्हा तुम्ही पावसाळ्याच्या दिवसात इथे याचाल तेव्हा इथं तुम्हाला पाणी वाहताना दिसेल. भगवान श्रीरामाने लंकेला जाण्यासाठी जो पूल बांधला होता त्यासाठी जो दगड वापरला गेला होता त्यातील हा दगड आहे एक पाण्यावरती तरंगणारा दगड. तर हा होता आपल्या गुप्तलिंगाचा इतिहास. गुप्तलिंग नाव कसं पडलं
आणि अष्टलिंगापैकी पहिले लिंग गुप्तलिंग. तर व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून अष्टलिंगाची माहिती लोकांपर्यंत पोहोचेल.